हॅलो स्टुडंट्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीची जी काही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे फॉर महाराष्ट्र स्टेट एक्झाम, त्या सिरीजचे आपण जवळपास 6 लेक्चर कंप्लीट केले आहेत. त्यामध्ये आपण खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी शिकलो. त्या अगोदर आपण बेसिक वेक्टर अल्जेब्रा शिकलो, कोऑर्डिनेट सिस्टीम शिकलो कोणकोणते आहेत. तर त्यानंतर एक डिराक डेल्टा फंक्शनबद्दलही थोडंफार इन्फॉर्मेशन घेतली. मग नंतर आपण स्टार्ट केलं इलेक्ट्रोस्टॅटिक, ज्यामध्ये आपण गॉस लॉ बघितला, कुलम्स लॉ बघितला, इलेक्ट्रिक फील्ड पाहिले, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स बघितले, सिमेट्रिक ज्यामध्ये हॉलो स्पेअर असेल, सॉलिड स्पेअर असेल किंवा गॉस लॉ असेल, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढायचा वगैरे वगैरे सर्व गोष्टी काय केल्या आपण वन बाय वन डिस्कस केल्या 6 लेक्चरमध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मागचं जे काही लेक्चर होतं त्यामध्ये सांगितलं होतं की नवीन जे काही लेक्चर आपलं 7 नंबरचं, त्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपण मागच्या 6 लेक्चरमध्ये जे टॉपिक कव्हर केले त्यावर आतापर्यंत दरवर्षीच्या सेट एक्झाममध्ये कशा टाईपचे क्वेश्चन झाले. तर आपण काय करू, रिसेंटली जो 2021चा झालेला आहे त्यामध्ये आलेल्या क्वेश्चन्सपासून सुरुवात करू. तुम्हाला दिसेल की प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन्स मस्ट आहे. 2011 पासून तर 2021 पर्यंत जेवढे काही माझ्याजवळ क्वेश्चन अरेंज झाले होते तेवढे सर्व मी अरेंज केले. वन बाय वन स्लाइड्समध्ये मी तुम्हाला डिस्कस करेन आणि दाखवेन की तुम्हाला किती इझी 2 मार्कचा क्वेश्चन ह्या आपण बघितलेल्या टॉपिकवर विचारतात. उगीच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी याची काय करतो, भीती भरून ठेवतो काय बाबा खूप अवघड नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ॲक्च्युअलमध्ये फार सोपा विषय. आणि तुम्हाला मी नंबर वाईज सुद्धा दाखवतो होता की प्रत्येक एक्झाममध्ये समजा आता मी जे काही बुकलेटचे क्वेश्चन घेतलेले ते बुकलेट आहे बघा ए, सेट एक्झामचे ए बुकलेट आहे. तुम्हाला दिसेल की सेट एक्झामच्या ए बुकलेटमध्ये जर आता हा बघा तुम्हाला 2021चाच क्वेश्चन दाखवतो. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन विचारला बघा 2021 सेट 2021. तर सेट 2021च्या एक्झाममध्ये जर हा या टॉपिकचा क्वेश्चन 24 नंबरचा क्वेश्चन आहे, तर हा बघा सेट 2020 मध्ये सुद्धा सेट 2020 मध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे या टॉपिकचा तो सुद्धा हा 24 नंबरचाच क्वेश्चन आहे. त्या अगोदर 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन हा सुद्धा 24 नंबरचाच आहे. म्हणजे सेट एक्झाममध्ये क्वेश्चनचा रिपीटेड पॅटर्न आहे. पण ॲज इट इज तर नाही आहे, बट कसे सिक्वेन्शियली रिपीट करतात ते की अच्छा मागच्या वर्षीच्या ए बुकलेटच्या 24 नंबरवर ज्या टॉपिकला धरून प्रश्न होता तर पुढच्या वर्षीच्या त्या बुकलेटच्या त्या नंबरमध्ये तुम्हाला मागच्या टॉपिकचाच प्रश्न थोडासा तोडमोड करून थोडासा मॉडिफाय करून विचारलेला दिसतो. म्हणजे स्टेट एक्झाम पास होणं फार कठीण नाही. का नाही कठीण, कारण तुम्ही जर फक्त असं ॲनालिसिस केलं व्यवस्थित तर तुम्हाला दिसेल की तुम्ही 100 पैकी 100 प्रश्न स्वतःच्या मनाने अरेंज करू शकता. मोठ्या मुश्किलनं तुम्ही जर मागच्या 3 वर्षात ॲनालिसिस केलं तर तुम्हाला मी जनरल लप आयडिया सांगतो की तुमच्या सेट एक्झाममध्ये फिजिक्सचे जे काही 100 प्रश्न विचारतात ना, 100 पैकी तुम्ही जवळपास 65 प्रश्न गेस करू शकता. का गेस करू शकता, कारण प्रत्येक वर्षी बघा मागच्या 3 वर्षापासून जर का पॅटर्न रिपीट होते की त्या नंबरवर त्या बुकलेटचा मागच्या टॉपिकचा प्रश्न, आता तुम्हाला मी दाखवतो कसं आहे की ह्याच प्रश्न मागच्या वर्षी कसा प्रश्न विचारला आणि त्याला 2021 मध्ये कशा प्रकारे मॉडिफाय करून विचारण्यात आलं. बाकी प्रश्नाचा पॅटर्न सेम आहे. आणि 24 नंबरचा तुम्हाला दिसते की हा ए बुकलेटचा 2021च्या ए बुकलेटचा 24 नंबरचा प्रश्न आहे. 2020च्या ए बुकलेटमध्ये 24 नंबरला याच टॉपिकला धरून प्रश्न होता. त्या अगोदर 2019च्या बुकलेटमध्ये ए बुकलेटच्या 24 नंबरवर त्याच टॉपिकला धरून प्रश्न आहे. म्हणजे कसे प्रश्नांचे पॅटर्न रिपीट होत आहेत की अगोदर जर विचारली नंतरही ईच विचारणार, फक्त थोडं काय असेल मग तुम्ही काय करू शकता, थोडंफार त्याला चेंजेस करून त्याच्या अराउंड सराउंडिंगचा विचार जर केला तर तुम्ही क्वेश्चन गेस करू शकता. किती, 100 पैकी 65. आणि तुम्हाला माहिती आहे 65 पैकी जर तुमची 60 जरी बरोबर आली तर तुम्हाला 200 पैकी 120 मार्क्स मिळतात. आणि पहिल्या पेपरमध्ये जर तुम्ही कसेही जर का 50 मार्क्स घ्यायला जर का 50 मार्क्स मिळाले जर कॅपेबल झाले 100 पैकी, आपण 40 पकडू, ज्याला 50 मिळाले तर त्याचा स्कोअर होतो बघा 170 आणि ज्याला 40 मिळाले त्याचा स्कोअर होतो 160 आणि तुम्हाला मिळते 160 किंवा 170 जर मार्क्स मिळाले तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा तुमचं क्वालिफिकेशन कोणीच अडवू शकत नाही. म्हणजे सरळ एवढा पॅटर्न आहे प्रत्येक वेळेचं गेस. आता मी जे 5 सब्जेक्ट तुम्हाला शिकवले त्यामध्ये तुम्ही इझिली गेस करू शकता की जे आपण घेतोय क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे बस त्याच्या आजूबाजूलाच तुम्हाला दुसऱ्या वर्षी प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण काय करूया, व्यस्त वेळ नाही डायरेक्टली क्वेश्चनला काय करू सुरुवात करू. बघा मी रीड आउट करतो क्वेश्चन्स, तुम्ही सुद्धा काय करायचं आहे व्यवस्थित पॉज करून व्हिडिओला नोट करून घ्यायचं आहे. नंतर मी जसं आन्सर काढतो तशा पद्धतीने आन्सर काढायचं. बघा काय दिलं आहे, अ सॉलिड स्पेअर ऑफ रेडियस आर. काही सगळ्यात अगोदर जे महत्त्वाचे पॉईंट त्याला बघा तुम्ही डार्क करून ठेवायचे. काय सॉलिड स्पेअर म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला मागच्या लेक्चरचा सॉलिड स्पेअरचा टॉपिक आठवला पाहिजे. काय म्हणलं यांनी, सॉलिड स्पेअर आहे. कोणता आहे, सॉलिड स्पेअर. रेडियस किती आहे, कॅपिटल आर. ठीक आहे. इज युनिफॉर्मली चार्ज विथ व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किती आहे, तर रो दिलेली आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द स्पेअर ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर. और किती सोपा प्रश्न विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी. सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याकडे सॉलिड स्पेअर असेल, बघा इथून सुरुवात करतो मी, जर आपल्याकडे सॉलिड स्पेअर असेल आणि सॉलिड स्पेअरचा जर का चार्ज असेल, सॉलिड स्पेअरमध्ये टोटल चार्ज क्यू आणि सॉलिड स्पेअरच्या आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असते, मग
तर ई आउटसाईडची मॅग्निट्यूड किती असते सगळ्यांना माहिती आहे, ती असते 1/4πε0 Q/r². 1/4πε0 Q/r². हा काय आउटसाईडच्या इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे फॉर सॉलिड स्फिअर. बट तुम्हाला यामध्ये काय दिलं, त्यांनी क्यू चार्ज दिलेला आहे का नाही, त्यांनी दिलं तुम्हाला क्यूच्या ठिकाणी रो. क्यूच्या ठिकाणी काय दिलं, रो म्हणजे काय दिलं तुम्हाला, त्यांनी दिलं व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असतो, तर टोटल चार्ज अपॉन व्हॉल्यूम. आता कॅपिटल आर रेडियसच्या स्क्वेअरचा व्हॉल्यूम किती असतो, तर तो असतो बघा 4/3πr³. याला जर तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला काय मिळेल, हा 3 जाईल वरती, हा मिळेल तुम्हाला 3Q/4πr³. 3Q/4πr³. हा काय मिळेल तुम्हाला. ओके एक मिनिट आपल्याला क्यू काढायचं आहे ना, म्हणजे व्हॉल्यूमच्या. आपल्याला आन्सर कशामध्ये काढायचं आहे, आपल्याला आन्सर काढायचं रोच्या टर्म्समध्ये. आपल्याला क्यूची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय करू आपण, क्यू इज इक्वल टू करू. मग या इक्वेशनला जर क्यू इज इक्वल टू केलं तर काय मिळेल, तर क्यू मिळेल तुम्हाला बघा 4πr² तिकडे जाईल, हा मिळेल मग तुम्हाला 4πr³ इंटू हा इकडचा रो आणि हा 3 डिनॉमिनेटरला. म्हणजे तुम्हाला क्यूची व्हॅल्यू किती मिळली, तर क्यू मिळाला तुम्हाला 4πr³ रो अपॉन 3. मग ही क्यूची व्हॅल्यू जर काही इक्वेशनमध्ये पुट केली तर ई आउट किती मिळेल तुम्हाला, तर तो मिळेल तुम्हाला बघा 1/4πε0 क्यूच्या ठिकाणी पुट करा 4πr³ रो अपॉन 3 इंटू r². हा 4π गेट कॅन्सल. मग तुम्हाला काय मिळते, उरलेल्या टर्मला जर रिअरेंज केलं तर हा मिळेल बघा तुम्हाला रो इंटू r³ अपॉन 3ε0 इंटू r². म्हणजे ई आउटची व्हॅल्यू तुम्हाला मिळते बघा, ई आउटसाईड इज इक्वल टू रो r³ अपॉन 3ε0 r². आणि तुम्हाला सरळ दिसते की या टाईपचं सोल्युशन कशामध्ये दिलं बघा, रो r³ अपॉन 3ε0 r². तर ते दिसतं तुम्हाला रो r³ अपॉन 3ε0 r² ऑप्शन ए मध्ये. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सरळ सांगितलं होतं की तुम्हाला सॉलिड स्फिअरबद्दल ई इनसाईडची व्हॅल्यू, ई आउटसाईडची व्हॅल्यू आणि ई ऑन द सरफेसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. बघा त्यावर डायरेक्टली 2021 एक्झाममध्ये प्रश्न विचारले आहे आणि फार अवघड नाही, क्वेश्चन्स फार अवघड नाही. यामध्ये फक्त आपण फॉर्म्युला क्यूमध्ये पाहिला, तो तुम्हाला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीमध्ये विचारलं. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीवरून तुम्ही चार्ज कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला सुद्धा मी लिहून दिलेला आहे. त्यावरून चार्ज काय करायचा, हा 4/3 फॅक्टर इकडे पाठवायचं, मग तुम्हाला सरळ काय मिळेल, सरळ ही व्हॅल्यू मिळेल जी जशी तुम्हाला दिलेली ती. त्यामध्ये जर पुट केलं तर तुम्ही ज्याच्या टर्म कॅन्सल होतं कॅन्सल करून डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. हे रो r³ अपॉन 3ε0 r² जे की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसते. हा आहे 2021च्या एक्झाममध्ये विचारला 2 मार्कचा प्रश्न आहे. किती मार्कचा, 2 मार्क्सचा. ही 2 मार्क्स तुमची कुठेच गेले नव्हते, इतका फार सोपा प्रश्न होता बघा. त्यानंतर 2020-24 नंबरचा, मागच्या वेळेस बघा 2021 मध्ये 24 नंबरचाच क्वेश्चन होता. ए बुकलेटचा क्वेश्चन आहे. ए बुकलेट हा सुद्धा 24 नंबरचाच, 2021चा 24 नंबरचाच ई बुकलेटचाच क्वेश्चन आहे. तुम्हाला कळते की मागच्या वर्षी 24 नंबरवर जो प्रश्न विचारला होता त्यालाच आजूबाजूला धरून पुढच्या वर्षी सुद्धा 24 नंबरवर तोच प्रश्न विचारला. बघा याला वाचा, काय सांगितलेलं, सॉलिड स्फिअर. बघा 2020ला सॉलिड स्फिअर होतं, 2021ला सॉलिड स्फिअर आहे. याची रेडियस आर दिलेली आहे, याची सुद्धा रेडियस आर सांगितली. विथ इट्स सेंटर ॲट ओरिजिन. ठीक आहे, याच्याबद्दल काही नाही कन्फ्यूज व्हायचं आहे. विथ व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, बघा इथे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी तुम्हाला वेगळी दिलेली आहे. रो इज इक्वल टू ए √r where A is constant, the magnitude of electric field E at r less than r. आता r less than r म्हणजे तुम्हाला यावरून सरळ कळला, r less than r म्हणजे कोणता पॉईंट आहे, r less than r means it is a point at inside. हा पॉईंट कुठला आहे बाळांनो, तर हा पॉईंट आहे इनसाइड. बघा काय करणार आपण आता, बघा सॉलिड स्फिअर मध्ये शिकलेले की फॉर सॉलिड स्फिअर, तर सॉलिड स्फिअरसाठी जर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो ई जर प्रोपोर्शनल असेल आरची पॉवर एनला, आपण बघितलं की सॉलिड स्फिअरसाठी जर का डेन्सिटी रो आरची पॉवर एनला प्रोपोर्शनल असेल तर ई इनसाइड हा प्रोपोर्शनल असतो आरची पॉवर n+1 म्हणजेच आर लेस दॅन आर, आणि ई आउटसाइड प्रोपोर्शनल असतो 1/r². कोणासाठी, तर आर ग्रेटर दॅन आर. यावर बेस मी तुम्हाला कितीतरी क्वेश्चन्स करून सुद्धा दाखवली होती लास्ट लेक्चरमध्ये, आणि त्यावरच बघा 2020च्या एक्झाममध्ये सरळ प्रश्न विचारलेला आहे. मग आता याच्यासोबत जर आपण कंपॅरिझन केलं, आपल्याला किती दिली व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, आपल्याला दिलेली आहे रो इज इक्वल टू ए इंटू √r. आता ए इंटू √r म्हणजे किती √r म्हणजे आरची पॉवर 1/2.
आता ए कॉन्स्टंट सांगितलं आहे म्हणजे रो कशाला प्रोपोर्शनल दिसतो, तर रो इज प्रोपोर्शनल टू आर रेज टू पॉवर 1/2. म्हणजे यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे, तर यामध्ये एन आहे 1/2. मग रो जर का एन आरची पॉवर 1/2ला प्रोपोर्शनल आहे तर ई इनसाइड काय मिळेल मग तुम्हाला, तर ई इनसाइड प्रोपोर्शनल मिळेल आरची पॉवर n+1. यांच्या ठिकाणी जर 1/2 पुट केलं तर काय मिळेल, आर रेज टू दी पॉवर 1/2 + 1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर रेज टू दी पॉवर 3/2, आर रेज टू दी पॉवर 3/2, जे की तुम्हाला सरळपणे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते किंवा ऑप्शन सी मध्ये दिसते. बघा हा सुद्धा 2 मार्कचा फार इझी प्रश्न होता. आणि ह्या सेम कॅटेगरीचे क्वेश्चन मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये कितीतरी करून दाखवले, ॲटलिस्ट मला वाटतं 3-4 तर घेतलेच आपण. मग बघा जे तुम्हाला मी नोट पॉईंट दिला होता त्या नोट पॉईंटवर 2020च्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला होता. ए बुकलेट क्वेश्चन नंबर 24, ए बुकलेटचा क्वेश्चन नंबर 24. आणि सेम टॉपिकला धरून सेम डेन्सिटीचा कन्सेप्ट सॉलिड स्फिअर 2021च्या सेट एक्झाममध्ये 24 नंबरवर तसाच प्रश्न विचारला. फक्त यामध्ये विचारण्याची पद्धत वेगळी होती, यामध्ये विचारण्याची पद्धत वेगळी, पण त्याच टॉपिकला धरून दोन्ही वेळेस प्रश्न आहेत. दोन्ही वेळेस प्रश्न त्याच टॉपिकला धरून. प्रश्नाचा फॉर्मॅट चेंज केला त्यांनी, पण इथे इलेक्ट्रिक फील्ड विचारलं होतं, तिथे इलेक्ट्रिक फील्ड, इथे डेन्सिटी वेगळी दिली, तिथे डेन्सिटी वेगळी दिली. ठीक आहे, मग तुम्हाला कळलं असेल की क्वेश्चन कसं पॅटर्न कसं रिपीट करते सेट एक्झाममध्ये. त्यानंतर बघा 2019च्या सेट एक्झाममध्ये ए बुकलेटच्या 24 नंबरचा परत थीम त्याच कॅटेगरीचा प्रश्न आहे. हा पण सुद्धा कोणत्या प्रश्नाचा आहे, तर ए बुकलेटचाच आहे. हा सुद्धा काय ए बुकलेटचा. वाच पण काय सांगितलं, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनल एरिया ए, मग अंडरलाईन करायचं काय, रेक्टँगल आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे ए, इज प्लेस्ड इन युनिफॉर्म कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड ई. तो काय दिला, ई आहे युनिफॉर्म आणि कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. द प्लेन ऑफ द रेक्टँगल मेक्स अँगल 30 डिग्री विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. काय सांगितलं, त्या रेक्टँगलचा जो प्लेन आहे तो प्लेन इलेक्ट्रिक फील्ड सोबत 30 डिग्री अँगल बनवतो. किती डिग्री, 30 डिग्री विथ द इलेक्ट्रिक फ्लक्स. अच्छा, आता सगळ्यांना आठवलं असेल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फायची व्हॅल्यू, तर त्या रेक्टँगलमधून पास होणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणती असेल. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, तर सगळ्यांनाही माहिती आहे. आता सगळ्यांना माहिती रेक्टँगल जे आपण काय करू, याला थोडंसं या टाईपमध्ये पण हाय बनवलं आपण एक रेक्टँगल आहे, जसं त्यांनी एक्झाममध्ये सांगितलं की नाही तसं एक रेक्टँगल आहे. तर रेक्टँगलचा हा जो प्लेन आहे, आता काय करतो, रेक्टँगलच्या प्लेनचा हा एक नॉर्मल असेल इकडे, सॉरी एक मिनिट, हा रेक्टँगलचा इकडे असेल सपोज करू आपण नॉर्मल एन कॅप, आणि हा इकडे असेल इलेक्ट्रिक फील्ड. आता रेक्टँगलचा नॉर्मल किंवा रेक्टँगलचा जो प्लेन आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीमध्ये अँगल बघायचं, थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, थिटा इज इक्वल टू 30 डिग्री, थिटा इज इक्वल टू दिली 30 डिग्री. आणि या रेक्टँगलचा एरिया आपल्याला दिला त्यांनी ए, आणि जी काही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू दिली तुम्हाला ई. एरिया ए आणि इलेक्ट्रिक फील्ड. सगळ्यांना इलेक्ट्रिक फ्लक्स पायचा फॉर्म्युला असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स पाय इज इक्वल टू ई बार डॉट एरिया वेक्टर ए बार. आता दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्टला कसं लिहू शकतो आपण, तर आपण डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला शिकला, फर्स्ट वेक्टर इंटू सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड जर ईज आहे, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड एच आहे, कॉस थिटाच्या व्हॅल्यू दिले बघा आपल्याला, थिटा दिलेला आहे आपल्याला दोन्हीमध्ये असणार अँगल 30 डिग्री. मग यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण, इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस 30 डिग्री. तर सर्वांना कॉस 30ची व्हॅल्यू माहिती असेल, कॉस 30 किती असतो बघा, साइन 30 असतो 1/2 आणि साइन 60 असतो √3/2. साइन 30ची व्हॅल्यू जर 1/2 आहे तर हीच व्हॅल्यू कशी असते, तर ही व्हॅल्यू असते कॉस 60ची, आणि जी व्हॅल्यू साइन 60ची आहे ती व्हॅल्यू कोणाची असते, तर ती व्हॅल्यू असते कॉस 30 डिग्रीची. म्हणजे कॉस 30 डिग्री इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, √3/2. मग ती व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय काय मिळेल तुम्हाला, सरळपणे इलेक्ट्रिक फ्लक्स फाय मिळेल तुम्हाला ई इंटू ए इंटू मल्टिप्लाइड बाय √3/2, ई इंटू ए मल्टिप्लाइड बाय √3/2. यालाच तुम्ही कसं लिहू शकता आणखी, तर इलेक्ट्रिक फ्लक्स इकडे तर बघा कॉर्नरमध्ये फ्लक्स फाय मिळेल तुम्हाला √3 ए ई, एक मिनिट सॉरी √3 ए इंटू इलेक्ट्रिक फील्ड अपॉन 2. मग हे वेळा तुमचं आन्सर काय असेल, करेक्ट असेल. मग सरळपणे तुम्हाला 4 ऑप्शनला जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसतंय की ओके, हा ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी काय मग तुमचा करेक्ट आन्सर. मग बघा सेट एक्झाममध्ये त्याच टॉपिकला धरून मागच्या 3 इयरमध्ये क्वेश्चन आलेले की नाही, तर येस इथे इलेक्ट्रिक फील्ड आणि फ्लक्स विचारलं, तिथे सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड होतं 20मध्ये, 21मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काय करतात सेट एक्झाममध्ये, बस तिथल्याच पॉईंटला धरून इकडून तिकडून मागून उलटं फिरून सिलटं फिरून मागे पुढे करून काय करतात, त्याच टॉपिकला धरून प्रश्न हे विचारत असतात. फार अवघड आहे का, एकदम इझी. नेक्स्ट क्वेश्चन हा बघा, हा 2018 मधला आहे. 2018 मध्ये बघा पॅटर्न थोडा वेगळा होता म्हणून क्वेश्चन नंबर हा 18 नंबरला आहे.
2018 कशा होते, फिजिक्सचे 2 पेपर व्हायचे, पार्ट बी आणि पार्ट सी, म्हणजे पेपर 2 आणि पेपर 3, आणि पेपर 1 असायचा कॉमन पेपर. तर पेपर 2 मध्ये सुद्धा ईडीचा एक प्रश्न, 1-2 प्रश्न, म्हणजे ईडीचे 5 प्रश्न असायचे, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 6-7 प्रश्न असायचे. म्हणजे असं टोटल मिळून काय असायचे यांचे 200 मार्क्सचे 2 वेगवेगळे पेपर. एक पेपराचा 175चा, सॉरी 100चा, आणि दुसरा असायचा 75चा. असं काहीतरी त्याचं कॉम्बिनेशन होतं. आता नवीन फॉर्मॅट झाला. आता तुमच्या प्रत्येक सेक्शनचे किती असतात, तर प्रत्येक सेक्शनचे 10-10 प्रश्न असतात. त्यावेळेस प्रश्न मागे पुढे असायचे. ठीक आहे ना. बाकी आपल्याला तरी भानगडीत पडायचं नाही. 2018चा क्वेश्चन आहे, ए बुकलेटचा असा आपण, म्हणजे 18 नंबरचा बघता. ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. आपण काय करूया, व्यवस्थित सॉल्व्ह करू. बघा काही विचारले नाही. युनिफॉर्मली सॉलिड चार्ज स्पेअर. युनिफॉर्मली कोणता स्पेअर आहे बघा, सॉलिड चार्ज स्पेअर. रेडियस दिलेली कॅपिटल आर. रेडियस कॅपिटल आर हॅज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किती आहे, तर त्याची व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आहे बघा रो. द स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स आर. जो आर बघा कॅपिटल आर पेक्षा मोठा आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठे काढायचे आपल्याला, आउटसाइड पॉईंट. इलेक्ट्रिक फील्ड कुठे काढायचे, तर इलेक्ट्रिक फील्ड काढायचे ॲट आउटसाइड पॉईंट फ्रॉम इट सेंटर इज. परत बघा, हाच 2018चा प्रश्न तुम्हाला दिसत असेल. हाच 2018चाच प्रश्न त्यांनी 2021 मध्ये विचारलेला आहे. 2018चा जो प्रश्न आहे तो रिपीट करून 2021 मध्ये विचारलेला आहे. 2018चा जो प्रश्न होता काय केला त्यांनी, रिपीट करून 2021 मध्ये विचारला. आपण तिथे सोल्युशन काढलं होतं, तर इथे ऑप्शन थोडी कन्फ्यूज करणारे. बघा इथे काय दिसतं, रो आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन आर स्क्वेअर, आणि रो कॅपिटल आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन आर स्क्वेअर. रो कॅपिटल आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन नॉट आर, रो आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन नॉट आर. म्हणजे इथे ऑप्शन्स कसे आहेत, ऑप्शन्स आहेत कन्फ्युजिंग करणारे. ऑप्शन्स कसे आहेत, कन्फ्युजिंग करणारे. मग आपण काय करूया, सॉल्व्ह करू. बघा आपल्याला माहिती आहे सॉलिड चार्ज स्क्वेअर जर का असेल, इथे बघा जर आपल्याकडे असेल सॉलिड स्फिअर, तर सॉलिड स्फिअरसाठी आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड किती असते. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईडची व्हॅल्यू आपल्याकडे बघा 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. हा पॉईंट कुठे असेल, जर आरची व्हॅल्यू कॅपिटल आरपेक्षा मोठी असेल, तर आरची व्हॅल्यू कॅपिटल आरपेक्षा मोठी असेल तर ई आउटसाईडची व्हॅल्यू मिळते. आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आपल्याला दिली बघा, रो इज इक्वल टू व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. रो जी काय असते, चार्ज अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम किती आहे, तर व्हॉल्यूम असेल 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. हा व्हॉल्यूम कोणाचा आहे, तर हा कॅपिटल आर क्यूब म्हणजे हा व्हॉल्यूम आहे टोटल स्पेअरचा, सॉलिड चार्ज स्पेअरचा टोटल व्हॉल्यूम. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल 3Q अपॉन 4π आर क्यूब. आपल्याला क्यूची व्हॅल्यू मध्ये पुट करायची, म्हणजे आपल्याला याला जर सॉल्व्ह केलं तर क्यू काय मिळेल, क्यू मिळेल तुम्हाला 4π कॅपिटल आर क्यूब अपॉन 3 इंटू हा रो. ही क्यूची व्हॅल्यू जर वरच्या इक्वेशनमध्ये पुट केली आपण, तर काय मिळेल मग आपल्याला, तर ई आउटसाईड मिळेल तुम्हाला बघा 1/4πε0 इंटू 4π आर क्यूब रो अपॉन 3 एप्सिलॉन नॉट. हा 4π हा 4π किट कॅन्सल. गेलं जर समोर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, हा मिळेल रो इंटू कॅपिटल आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन नॉट. सॉरी हा 3 इथे एप्सिलॉन नॉट नाही आहे, हा जो आहे हा इथेच आहे 3 एप्सिलॉन नॉट च्या ठिकाणी इथे काय 1/4πε0 क्यू अपॉन हा 3 च्या ठिकाणी इथे काय आर स्क्वेअर. हा 3 काय आहे 3 इंटू आर स्क्वेअर. मग हा मिळतो तुम्हाला 3 आर स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन काय, रो इंटू कॅपिटल आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. असं कोणतं ऑप्शन दिसतं मग तुम्हाला बघा, रो इंटू आर क्यूब अपॉन 3 एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. तर दिसतं ऑप्शन बी. कोणतं दिसतंय, ऑप्शन बी. तुम्ही ऑप्शन बी आणि ऑप्शन सीला जर ऑब्झर्व केलं तर बघा इथे दोन्ही टर्म सारख्या, फक्त इथे आरची पॉवर 2 आहे, इथे आरची पॉवर 1 आहे. मग एखाद्या मुलाने जर ह्या दोन पॉवरमध्ये पाण्यात गडबडी केली तर तुमचा आन्सर चुकू शकतो, एवढी सारी मेहनत करून काढून सुद्धा. त्यामुळे काय करायचं आहे, ऑप्शन चूज करत असताना थोडंसं ध्यानावर राहायचं आहे. तर मग सारा आन्सर काढला त्याला दिसेल इथे रो आर क्यूब, इथे पाहिजे रो आर क्यूब. 3 एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर आहे, तर 3 एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअरच्या ठिकाणी त्याने जर आर वाला गोल केलं तर तुमचं इथे आन्सर काय होऊन जाईल, चुकून जाईल. तर हे आन्सर चुकीचं आहे. करेक्ट आन्सर कोणता आहे. परत इथे बघा न्यूमरेटरला स्मॉल आर क्यूब नाही, इथे न्यूमरेटरला कॅपिटल आर क्यूब आहे, डिनोमिनेटरला स्मॉल आर स्क्वेअर आहे. इथे बघा न्यूमरेटरला कॅपिटल आर आहे, इथे न्यूमरेटरला स्मॉल आर आहे. मग हे सुद्धा ऑप्शन इथे काय होतं तुमचं चुकीचं. काही जण काय करतील, स्मॉल आर कॅपिटल आर जर का उलट सुलट केलं तर तुमचं हे वाला ऑप्शन सुद्धा येऊ शकतं. आणि एक्झामिनरने त्याच सगळ्या पॉसिबिलिटी लक्षात घेऊन हे 4 ऑप्शन तुम्हाला सहज काय असतं डिझाईन केले असतात. तर हा जो होता हा 2018च्या एक्झाममध्ये विचारलेला काय होता क्वेश्चन होता, जो की सुद्धा किती मार्क्सचा होता, 2 मार्क्सचा. तो सुद्धा किती मार्क्सचा होता, 2 मार्क्स. म्हणजे फार अवघड होतं का नाही, हा सुद्धा इझी होता. त्यानंतर बघा एक मिनिट, हा बघा 2018 होता हा प्रश्न आहे 2017 मध्ये विचारलेला. कधीचा आहे 2017. बघा काय सांगितलं मी,
अँड इलेक्ट्रिक चार्ज प्लस क्यू, एक प्लस क्यू इलेक्ट्रिक चार्ज आहे, इज प्लेस ॲट द सेंटर ऑफ क्यूब. कुठे सांगितलं आहे? 10 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या क्यूबच्या सेंटरला आहे. द इलेक्ट्रिक फ्लक्स इमिटिंग फ्रॉम इच साईड द इलेक्ट्रिक फ्लक्स इमिनेटिंग फ्रॉम ईच ऑफ द फेस ऑफ द क्यूब इज. अरे आता हा प्रश्न आपण सरळ सरळ घेतलेलाच आहे बाळावं. तर बघा काय करायचं आपल्याला, आपण क्यूब काढू अगोदर एक. काय करू लागेल हा काय मिळतो बघा आपल्याला क्यूब. क्यूबला टोटल किती पेजेस आहेत बघा? 6. ही असेल पहिली, ही इकडची असेल दुसरी, ही वरची असेल तिसरी, ही खालची असेल चौथी, ही पाठीमागची असेल 5वी आणि समोरची असेल 6. त्या क्यूबला काय टोटल 6 पेज. आता क्यूबची रेडियस, क्यूबची डायमेन्शनची डायमेन्शन किती सांगितली आपल्याला? तर क्यूबची ही वाली डायमेन्शनची लेंथ ही सांगितली आपल्याला त्यांनी 10 सेंटीमीटर. किती सांगितलेली आहे? 10 सेंटीमीटर. त्यांनी सांगितलेले सेंटरला बघा आतमध्ये किती चार्ज आहे या क्यूबच्या आतमध्ये? तर त्याच्या आतमध्ये बघा प्लस क्यू चार्ज. क्यूबच्या आतमध्ये किती चार्ज आहे? प्लस क्यू. आपल्याला माहिती आहे की या क्यूबच्या सगळ्या ऑल पीसेसमधून बाहेर पडणारा फ्लक्स किती असेल? तर फ्लक्स टोटल तर तो असेल तुमचा क्यू इनक्लोज अपॉन इप्सिलॉन 0. तो किती असतो? क्यू इनक्लोज अपॉन इप्सिलॉन 0. आता क्यूबच्या आतमध्ये टोटल चार्ज किती आहे? क्यू इनक्लोजची व्हॅल्यू बघा. क्यू इनक्लोजची व्हॅल्यू आपल्याला दिली. क्यू इनक्लोज इज इक्वल टू किती? फक्त क्यू. मग तो जर पुट केला तर टोटल फ्लक्स किती मिळतो तुम्हाला? तर टोटल फ्लक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला क्यू अपॉन इप्सिलॉन 0. टोटल फ्लक्स किती मिळतो? क्यू अपॉन इप्सिलॉन 0. आता टोटल फ्लक्स जर का क्यू अपॉन इप्सिलॉन 0 आहे आणि टोटल फेसेस किती आहे? 6. म्हणजे एका फेसमध्ये काय होईल? तर 1/6 1/6 ने या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय मिळेल? तर आपल्याला मिळेल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू वन फेस इज इक्वल टू मिळेल तुम्हाला टोटल फ्लक्स डिवायडेड बाय 6. आणि तो मिळेल तुम्हाला क्यू अपॉन 6 इप्सिलॉन 0. आणि आपण हे अगोदर काढलेलं आहे. मी तुम्हाला आठवत असेल या टाईपची अशी डार्क करून दिली एक फेस आणि या फेसमधून फ्लक्स विचारलेला होता आणि हे आन्सर आपण काढलेले. तोच बघा 2017 हा क्वेश्चन विचारलेला होता. किती आन्सर म्हणजे तुमचं? क्यू अपॉन 6 इप्सिलॉन 0 म्हणतो. कोणतं ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर सी. हा सुद्धा 2 मार्कचा क्वेश्चन आहे की जो तुम्हाला दिसत असेल की फार इझी होता. म्हणजे ईडीमध्ये विचारणारे प्रश्न फार अवघड असतात का? नाही. ईडीमध्ये तुम्ही 10 पैकी 6 ते 7 प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकणार एवढं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवून देईन. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रोडायनॅमिक्सबद्दल सुद्धा कसं राहायचं? निश्चिंत राहायचं. जसं की तुम्ही ॲटॉमिक फिजिक्सबद्दल निश्चिंत राहायचं, जेवढं आपण शिकवलं तेवढंच करायचं. न्यूक्लिअर फिजिक्सबद्दल निश्चिंत राहायचं, जेवढं आपण शिकवलं तेवढंच करायचं. इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सुद्धा निश्चिंत राहायचं, जेवढं आपण शिकवलं तेवढंच करायचं. ॲनालॉगचं सुद्धा आणि डिजिटलचं सुद्धा. आणि सिमिलर वेनं ईडीचं सुद्धा मी तुम्हाला जेवढं शिकवून फक्त तेवढंच करायचं आहे. त्यावर जर तुमचे 10 म्हणजे विचारणारे प्रश्नापैकी जवळपास जर 80 ते 85% प्रश्न जर आपल्या सिलेबसमधून आले नाही तर मग मला म्हणायचं पेपर दिला की अच्छा सर आपण तुम्ही शिकवलं त्यामधला प्रश्न आलाच नाही. तुम्हाला सांगतो प्रत्येक पेपरमध्ये मी जे शिकवेन तर 10 पैकी तुमचे ॲटलिस्ट 8 किंवा कमीत कमी 7 प्रश्न तरी आपल्या टॉपिकवरूनच राहतील. म्हणजे 10 पैकी 7 बघा 70% ते 80% सिलेबस मी पूर्ण सिलेबस न शिकवताही तुम्हाला शाश्वती देऊ शकतो की 10 पैकी जास्तीत जास्त 8 कधी कधी 9 होऊ शकतात आणि कमीत कमी 7 एकदम 6 मिळणार नाही तर 7 ते 9 यापर्यंतची म्हणजे 10 पैकी 10 का नाही मिळत नाही? कारण मी पूर्ण सिलेबस कोणत्याच सब्जेक्टचा तुम्हाला शिकवलेलं नाही. का? कारण पूर्ण सिलेबस शिकवण्यासाठी आपल्याला फार वेळ लागतो आणि 1-2 प्रश्नासाठी तुम्हाला एवढे 7-8 लेक्चर आणखी एक्स्ट्रा घेणे मला योग्य वाटत नाही. का? कारण की 2 क्वेश्चनसाठी तुम्ही आणखीन 10 लेक्चरची मेहनत घेतल्यापेक्षा जेवढे कमीत कमी सिलेबसमध्ये जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करता येईल जे टॉपिकवर तुम्हाला एक्झाममध्ये मल्टिपल टाइम्स क्वेश्चन विचारतात ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तुमच्या ऑल सब्जेक्टमध्ये. सिमिलर पॅटर्न मी ईडीसाठी वापरणार आणि सिमिलर पॅटर्न EMPसाठी सुद्धा. कशासाठी? SSBसाठी, सॉलिड स्टेटसाठी. आणि सॉलिड स्टेटच्या आपण काय करू थोडंसं क्रिस्पी फॉर्मॅटमध्ये मी ऑलरेडी नोट्स मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन आणि त्या नोट्सवरच हायलाईट करून तुम्हाला एक्सप्लेन करेन. का? कारण की सॉलिड स्टेटमध्ये कितीही शिकवलं बाळा होतं त्यामधून तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होईल याची गॅरंटी नाही आहे. तर मी ज्यावेळेस सॉलिड प्रिपेअर केला तर माझे फक्त 10 पैकी 3 ते 4च प्रश्न बरोबर आले होते. काय? कारण मी सॉलिड खूप प्रिपेअर केला. क्वेश्चन जे विचारले ते आउट ऑफ सिलेबस विचारले होते. त्यामुळे सॉलिडबद्दल तुम्ही काय थोडंसं त्याला इग्नोर केलं तरी चालतं पण बाकी आपण जे 4 सब्जेक्ट शिकवले त्याला व्यवस्थितपणे हँडल करा आणि बाकी ते सरांचे जे 5 शिकवले ते व्यवस्थित हँडल करा. तुम्हाला 200 पैकी 120 ते 140 मार्क्स सहजपणे मिळतील याची आम्ही गॅरंटी देतो. बाकी पहिल्या पाठची मेहनत जर तुम्ही करत असाल तर तिकडे 40-50 म्हणजे सहजपणे तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा क्वालिफाईड होऊ शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2017 होता
हा क्वेश्चन असेल 2016चा. हा क्वेश्चन आहे बघा 2016. बघा काय विचारलेलं आहे, अ क्युबिकल बॉक्स ऑफ साईड 5 सेंटीमीटर. क्युबिकल बॉक्स आहे, याची साईड किती आहे बघा 5 सेंटीमीटर. इन्क्लोजेस 100 इलेक्ट्रिक डायपोल्स. आता तुमच्यासाठी बघा हा नवीन शब्द आला, काय इलेक्ट्रिक डायपोल्स. ॲक्च्युअलमध्ये हा टॉपिक आपण समोर घेणार आहोत, बट हा प्रश्न तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्सचा विचारलेला होता म्हणून मी ते काय केलं इन्क्लूड केलं. बघा काय विचारलेलं आहे, इलेक्ट्रिक डायपोल्स युनिट मोमेंट्स व्हॉट विल बी द फ्लक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इलिमिनेटिंग किंवा इमिनेटिंग फ्रॉम द क्यूब. हा तुम्हाला विचारलेला आहे. आता मी तुम्हाला काय करतो, इलेक्ट्रिक फ्लक्स आपण टॉपिक समोर घेणारच इथे पण आलाच तर तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन सांगतो. आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल. आता डाय म्हणजे काय, सगळ्यांना डाय म्हणजे काय असतो, हे डाय म्हणतो ती डाय का नाही, डाय म्हणजे दोन, डाय म्हणजे काय दोन, आणि पोल म्हणजे चार्जेस. डाय म्हणजे दोन आणि पोल म्हणजे काय चार्जेस. तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by स्मॉल डिस्टन्स. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस. इक्वल आणि अपोजिट म्हणजे काय बघा, एक जर का प्लस क्यू असेल तर दुसरा चार्ज किती असेल मायनस क्यू. दोन्हीमध्ये डिस्टन्स सपोज करू आपण, एक दोन्हीमध्ये डिस्टन्स जर का असेल डी, तर ही जी अरेंजमेंट आहे ज्यामध्ये एक प्लस आणि एक मायनस चार्ज एकमेकांपासून डी डिस्टन्स सेपरेट असतील, या पूर्ण अरेंजमेंटला म्हणायचं डायपोल. आता बघा यांनी काय सांगितलं, क्यूब आहे, क्यूबची 5 सेंटीमीटर साईड असणार. मग आपण काय करू, क्यूबचे डायमेन्शन्स काढू. इथे क्यूबचे डायमेन्शन्स काढू. बघा हा असेल 5 सेंटीमीटर साईड असणारा क्यूब. हा काय असेल 5 सेंटीमीटर. ही जी डायमेन्शन्स किती असेल 5 सेंटीमीटर. त्याच्या आतमध्ये काय सांगितलेलं त्यांनी 100 इलेक्ट्रिक डायपोल्स. डायपोल्स किती टोटल 100 डायपोल्स आहेत. आता एका डायपोलमध्ये जर का एक प्लस मायनस चार्ज म्हणजे एका डायपोलचा टोटल चार्ज किती आहे, टोटल चार्ज ऑन इच डायपोल जो की मिळेल तुम्हाला क्यू इज इक्वल टू प्लस क्यू मायनस क्यू इज इक्वल टू 0. म्हणजे एका डायपोलचा जर का चार्ज 0 आहे का, कारण एका डायपोलवर एक प्लस चार्ज आहे दुसरा मायनस चार्ज आहे, प्लस मायनस ॲडिशन केली तर टोटल चार्ज किती मिळेल 0. म्हणजे एका डायपोलवर जर का 0 चार्ज आहे तर 100 डायपोलचा चार्ज किती मिळेल, 100 डायपोलचा सुद्धा चार्ज तुम्हाला मिळेल 0. 100 डायपोलचा सुद्धा चार्ज किती मिळेल 0 मिळेल. मग आपल्या सगळ्यांना माहिती फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, तर फ्लक्स इज इक्वल टू असतो बघा क्यू इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन नॉट. आता जर 100 डायपोल आतमध्ये असून सुद्धा टोटल चार्जची ॲडिशन 0 मिळते तर क्यू इनक्लोजची व्हॅल्यू मिळेल 0, आणि 0ला तुम्ही एप्सिलॉन 0ने जर डिवाइड केलं तरी तुम्हाला आन्सर काय मिळेल 0. म्हणजे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स या सरफेसमधून बाहेर पडणारा किती असेल, तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू असेल त्या 0. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटल्यानंतर काय असेल तो व्होल्ट इंटू सेंटीमीटर. हे त्याचं युनिट आहे फ्लक्सचं, व्होल्ट इंटू सेंटीमीटर. बट आपल्याला काय करायचं 0 सोबत घेणं दिले. मग तुम्हाला कोणतं ऑप्शन दिसते 0 वाला, तर तुम्हाला दिसते सरळ सरळ ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आहे म्हणजे की तुमचं या गिवन क्वेश्चनचं काय असेल करेक्ट आन्सर असेल. मग बघा 2016 फार अवघड प्रश्न विचारलेला होता का नाही, तुम्हाला अवघड का वाटला असेल, कारण इलेक्ट्रिक डायपोल्स आपला टॉपिक व्हायचा आहे. हा टॉपिक आपण सेपरेटली घेणार आहोत. इलेक्ट्रिक डायपोल्स काय, इलेक्ट्रिक डायपोलपासून आर डिस्टन्सवर किंवा वेगळ्या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, किती त्या पॉईंटवर पोटेन्शियल किती असेल वगैरे वगैरे सर्व गोष्टी आपण समोर घेऊ. समोर गोष्टी घेणार. मग इथे फ्लक्स रिलेटेड प्रश्न आला म्हणून मी हा इथे काय केला इन्क्लूड केलेला आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट 2016चा प्रश्न होता आणि फार काही अवघड होता का नाही, एकदम इझी कॅटेगरीमध्ये असा क्वेश्चन्स मोड होता. त्यानंतर मागच्या इयरचे पाहिले असेल तुम्ही आणि समोरचे पाहिले असेल, फार असे अवघड प्रश्न असतात का, तर नाही. प्रश्न कसे आहेत, सोपे येते. थोडंसं आपलं एक स्क्रीन थोडी लॅक करते, थोडंफार काय करा ॲडजस्ट करून घ्या. बघा हा आहे 2015मध्ये विचारला. या अगोदर 2016चा होता ना, हा 2015चा आहे, 2014 आणि 2013. ठीक आहे, 2013पर्यंतचे क्वेश्चन्स येते. 3 प्रश्न राहिले ते 3 प्रश्न आपण समजून घेऊ. बघा हा सुद्धा 18 नंबरला विचारला आहे. ठीक आहे, असो 18 नंबरचा आपल्याला काही घेणे काय विचारले, अ स्पेअर ऑफ रेडियस स्मॉल ए रेडियसचा एक स्पेअर आहे ॲज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. सगळ्यांना माहिती इथे सॉलिड स्पेअर वगैरे मेन्शन केले का नाही. आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी जिथे कुठे असेल तर कोणता स्पेअर असेल तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीवाला असेल विथ सॉलिड स्पेअर. डेन्सिटीचा फॉर्म्युला दिला बघा तुम्हाला, रो इज इक्वल टू ए आरची पॉवर 1/2 वेअर ए इज कॉन्स्टंट अँड आर इज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ स्पेअर. द इलेक्ट्रिक फील्ड magnitude at distance r less than a
म्हणजे इनसाइड, हा आर लेस दॅन म्हणजे कुठे इनसाइड, व्हॅरीज विथ आर ॲज. आता ह्या टाईपचा क्वेश्चन्स बघा 2020 मध्ये 2015 मधलाच पॅटर्न रिपीट केला गेला. बघा आता आपल्याला माहिती सगळ्यांना काय की सॉलिड स्फिअर असेल, सॉलिड स्फिअर असेल आणि सॉलिड स्फिअरची इथे बघा रेडियस आपल्याला दिली ए, सॉलिड स्फिअर आहे, रेडियस आहे ए, आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी जर का आर ही प्रपोर्शनल असेल, सॉरी रो ही प्रपोर्शनल असेल आरची पॉवर एन ला, तर आपल्याला ई इनसाइड ही प्रपोर्शनल मिळते आरची पॉवर n+1, किंवा जर आरची व्हॅल्यू एपेक्षा लहान असेल आणि ई आउटसाइड मिळते 1/r², जेव्हा आर हा ग्रेटर दॅन ए असेल तेव्हा. आता गिव्हन डेन्सिटी काय आपल्याला, तर आपल्याला दिलेली बघा सोल्युशनमध्ये की जेव्हा क्वेश्चन्स विचारले तर डेन्सिटी दिली मला रो इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू दी पॉवर 1/2, रो इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू दी पॉवर 1/2. मग याला जर तुम्ही प्रपोर्शनमध्ये काढलं तर रो मिळेल तुम्हाला आरची पॉवर 1/2 प्रपोर्शनल, म्हणजे यांची व्हॅल्यू किती 1/2. मग तुम्हाला काय मिळते, इथे मिळेल तुम्हाला ई इनसाइड इज प्रोपोर्शनल टू आर रेस टू दी पॉवर 1/2 प्लस 1 विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर रेस टू दी पॉवर 3/2, म्हणजे आर लेस दॅन ए, म्हणजे इनसाइड रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आरची पॉवर 3/2 प्रपोर्शनल. म्हणजे तुमचं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर तुमचं ऑप्शन करेक्ट आहे बघा ऑप्शन सी. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी. 2015 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन सेम बघा तुम्हाला दिसत असेल की हाच प्रश्न 2020 मध्ये डायरेक्टली रिपीट केला होता. इथे सुद्धा रो इज इक्वल टू ए रूट आर होता, रूट आर म्हणजे आरची पॉवर 1/2, आणि इथे सुद्धा ऑप्शन सी मध्येच करेक्ट होतं. आणि सिमिलर वेनं इथे सुद्धा तुमचं ऑप्शन सीच करेक्ट आहे, आणि इथे फक्त रूट आर नंतर तुम्हाला आरची पॉवर 1/2 दिलं. म्हणजे विचार करा सेम पॅटर्नमध्ये क्वेश्चन सेटवाले काय करतात, रिपीट करतात. हा सुद्धा 2 मार्कचा प्रश्न होता जो की 2015 मध्ये तुम्हाला विचारला असता. ठीक आहे, 2015च्या 2014 शकतो, बट ही सर्वच्या सर्व क्वेश्चन्स मी ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला घेते हे सर्व क्वेश्चन हे सेटचे प्रिव्हियस इयरचेच आहेत. तुमच्याकडे जर दोन्ही क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील, सेट वेगवेगळ्या वेबसाईटवरून डाउनलोड केले तरी तुम्हाला दिसेल की हे प्रश्न मी बाहेरचे नाही घेतलेले, सगळे प्रिव्हियस इयर आहे. प्रिव्हियस इयर काय घेतोय, कारण मी तुम्हाला जे टॉपिक शिकवतो त्यावरून तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील की नाही. जर होत असेल तर आपला सिलेबस आपण जे शिकवतो ते महत्व कमीच आहे, नाही तर मग आपण शिकवतो तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही असं जर झालं तर मग काही फायदा आहे का, नाही. त्यानंतर बघा हा असेल 2014 मधला प्रश्न, हा 2015 वाला आहे का, ठीक आहे. मग हा असेल 2014. आता मे बी याची इयर मागे पुढे होऊ शकतं, पण पहिले 3-4 क्वेश्चन्स जे आहेत ते पहिले 3-4 क्वेश्चनची इयर बरोबर आहेत. पहिले 3-4 क्वेश्चनची इयर काय आहेत, बरोबर. ओके, एक मिनिट हा, ठीक आहे. ह्या क्वेश्चन्स कधी विचारला बघा 2014, ठीक आहे. मग 13 असू शकतं, 12 असू शकतं, फक्त कसं आहे सेटचाच प्रश्न आहे पण जुनावाला आहे. ठीक आहे, बघा काय विचारलेले, इलेक्ट्रिक चार्ज आर डिस्ट्रीब्युटेड इन अ स्मॉल व्हॉल्यूम ऑफ स्फिअर ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. एक स्फिअर आहे, त्याचा स्मॉल व्हॉल्यूम सांगितलं त्यांनी, 1 सेंटीमीटर रेडियस असणारा स्फिअर आहे, त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस काय आहेत, इलेक्ट्रिक चार्जेस डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, जाऊ जे सांगितलं आपण त्याला काय केलं, नोट करून घेतलं. द फ्लक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड थ्रू स्पेरिकल सरफेस ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. काय सांगितलेलं, द फ्लक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड थ्रू स्पेरिकल सरफेस ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर सराउंडिंग द टोटल चार्ज इज 20 व्होल्ट पर मीटर, तर 20 व्होल्ट इंटू मीटर. The electric flux through a concentric spherical surface of radius 20 cm is. ओके, आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला काय असेल, अगोदर जर पाहिलं तुम्ही और वाटतं काय आवडेल काय नाही, मग एकदम इझी. बघा काय विचारलं, इलेक्ट्रिक चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड इन अ स्मॉल स्फिअर ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. म्हणजे काय, बघा स्फिअर कडू आपण काय करू, एक स्फिअर कडू, छोटा स्फिअर कडू 1 सेंटीमीटर रेडियसवाला काय काढला आपण, छोटा स्फिअर. 1 सेंटीमीटर रेडियसचा काय काढला, छोटा स्फिअर. त्यानंतर दुसरा स्फिअर कडू आपण हा दुसरा स्फिअर कडू आपण दुसऱ्या स्फिअरची रेडियस सांगितली 10 सेंटीमीटर. परत त्याच्यावरती तिसरा स्फिअर कडू तिसऱ्या स्फिअरची रेडियस सांगितलेली त्यांनी 30 सेंटीमीटर. बघा आतमधला स्फिअर आहे, याची रेडियस घेऊ आपण, एक मिनिट दुसऱ्या कलरच्या पेनने लिहितो कारण तो ब्लॅक कलरचा त्यामध्ये दिसत नाही. आतमधला जो स्फिअर आहे या स्फिअरची रेडियस दिलेली बघा आपल्याला 1 सेंटीमीटर. हा जो स्फिअर आहे याची रेडियस दिलेली बघा आपल्याला 10 सेंटीमीटर, आणि सगळ्यात बाहेरचा जो स्फिअर आहे याची रेडियस दिलेली आहे बघा 20 सेंटीमीटर. याची रेडियस किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर. मग यांनी सांगितलेले आहे की हा जो आतला स्फिअर आहे या स्फिअरवर चार्ज डिस्ट्रीब्युटेड, आपण त्याला काय म्हणतो, क्यू चार्ज डिस्ट्रीब्युटेड. आतल्या स्फिअरमध्ये किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे, तर आतमधल्या स्फिअरचा डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहे बघा क्यू. यांनी सांगितलेलं आहे की या क्यू चार्ज जी रेडियस 1 सेंटीमीटर आहे
या स्पिअरला 10 सेंटीमीटर रेडियस असणारा स्पिअर जर का सराउंडिंग केला, काय केलं, 10 सेंटीमीटरच्या रेडियस असणाऱ्या स्पिअरने जर याला सराउंडिंग केलं, तर या मधल्या स्पिअरमधून बाहेर पडणारा जो फ्लक्स असेल त्या फ्लक्सची व्हॅल्यू मिळते बघा 20 व्होल्ट इंटू मीटर. 20 व्होल्ट इंटू मीटर ही मिळते इलेक्ट्रिक फ्लक्स या स्पिअरमधून. तर ह्या बाहेरचा जो स्पिअर आहे, ह्या बाहेरच्या स्पिअरमधून बाहेर पडणारा फ्लक्स विचारलेला आहे. आता सर्वांना माहिती आहे की बाहेर पडणारा जो फ्लक्स, ह्या बाहेर पडणारा फ्लक्स या स्पिअरच्या एरियावर किंवा डायमेन्शनवर डिपेंड करतो का, तर या एरिया किंवा डायमेन्शन फ्लक्स हा एरिया किंवा डायमेन्शन्स केवढा लहान आहे मोठा आहे या डायमेन्शन्सवर डिपेंड करतो का, नाही. फ्लक्सची व्हॅल्यू काय, फ्लक्स पाहतो फक्त क्यू इन्क्लोज किती आहे अपॉन एप्सिलॉन 0. मग आता छोटा स्पिअर 1 सेंटीमीटरच्या स्पिअरला तुम्ही 10 सेंटीमीटर रेडियसच्या स्पिअरने सराउंडिंग केलं तरी क्यू इन्क्लोज तोच असेल, आणि 20 सेंटीमीटर रेडियसने जरी सराउंडिंग केलं स्पिअरने तरी क्यू इन्क्लोजची व्हॅल्यू तीच असेल. मग इथे जर क्यू इन्क्लोज बदलत नाही, परमिटिव्ह किंवा फ्री स्पेस बदलत नाही, तर मग या स्पिअरमधून बाहेर पडणारा फ्लक्स जर 20 व्होल्टमीटर आहे, तर मग बाहेरच्या स्पिअरमधून बाहेर पडणारा फ्लक्स पण किती असला पाहिजे, तर तो सुद्धा एवढाच असेल. कारण फ्लक्स चेंज होणार आहे का, नाही. मग या केसमध्ये तुमचा आन्सर काय मिळेल, तर या केसमध्ये तुमचा आन्सर मिळेल फ्लक्स फाय इज इक्वल टू 20 व्होल्ट इंटू मीटर. मग तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये सॉल्व्ह करण्याची गरज होती, फक्त काय होता, कॉमन सेन्सचा थोडासा विचार करायचा होता. मग तुमचा आन्सर काय असेल, 20 व्होल्ट इंटू मीटर. हा 2015 मध्ये विदाऊट कॅल्क्युलेशन बेस तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता, ज्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं होतं, थोडीशी स्वतःची बुद्धी वापरायची होती. फार जास्त काही कॅल्क्युलेशन वगैरे ते विचारलेलं होतं का, नाही. प्रश्न फार सोपा होता, असा एकदम काही फार अवघड असा होता असंही का नाही. प्रश्न कसा होता, एकदम तुम्हाला इझी लेवलचाच विचारलेला होता. बघा त्यानंतर क्वेश्चन लास्ट आहे, हा या लास्टच क्वेश्चन आहे, यानंतर आहे का, नाही. लास्ट क्वेश्चन आहे हा असेल 2013 मध्ये विचारलेला. तो 2013 शकतो, 2011 शकतो, व्हॉट एव्हर, बट प्रिव्हियस इयरचे. बघा यामध्ये काय विचारले, अ चार्ज पार्टिकल क्यू इज केप्ट ॲट द सेंटर ऑफ मेटॅलिक स्पेरिकल शेल. आता स्पेरिकल शेल म्हणजे काय, स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पिअर. स्पेरिकल शेल म्हणजे काय, स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पिअर. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द शेल अँड आउटसाइड द शेल आर गिवन बाय. बघा आता आपण हे घेतलेलं आहे की नाही, बघा सगळ्यांना आठवत असेल. आता ज्यावेळेस बघा स्पेरिकल शेल म्हटलं, स्पेरिकल शेल म्हणजेच काय, तर स्पेरिकल शेल म्हणजेच हॉलो स्पिअर. स्पेरिकल शेल म्हणजे काय, स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पिअर. आता सगळ्यांना माहिती आहे हॉलो स्पिअर आहे, तर हॉलो स्पिअरच्या इनसाइड व्हॅल्यू किती असते बाबा इलेक्ट्रिक फील्डची, तर इनसाइड असते 0 आणि आउटसाइड किती असते, तर आउटसाइड असते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. या इनसाइडची व्हॅल्यू असते 0 आणि आउटसाइडची व्हॅल्यू असते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. क्यू का, कारण इथे सांगितलेलं आपल्याला आतमध्ये किती चार्ज आहे, तर त्या स्क्वेअरच्या आतमध्ये चार्ज बघा क्यू, म्हणून आपण लिहिला क्यू अपॉन आर स्क्वेअर. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू विचारलेलं आहे की अगोदर आतमधली नंतर बाहेरची. मग तुमचा आन्सर काय असेल, तर तुमचा आन्सर असेल 0, क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर. तर ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला असा सिक्वेन्स दिला आहे, तर तुमचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ते काय असेल, करेक्ट आन्सर. मग जर आपण ऑप्शनमध्ये चेक केलं तर आपल्याला दिसतंय की ऑप्शन फर्स्ट जे आहे, तर ऑप्शन फर्स्टमध्ये असा सिक्वेन्स मॅनेज केलेला आहे, म्हणून तुमचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, तर करेक्ट आन्सर असेल तुमचं ऑप्शन ए. बघा ऑप्शन बी मध्ये तुम्हाला क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन स्क्वेअर इंटू 0 दिलेले, यामध्ये आन्सर बरोबर आहे, फक्त सिक्वेन्स उलटा केलेला आहे, त्यामुळे तुम्ही या ऑप्शनला चूज करायचं का नाही. मग इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही सेम व्हॅल्यू असतात का, हे 1 आणि आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड 1/r असते का, नाही. म्हणजे तुमचं काय आहे, ते बी सी डी तिन्ही ऑप्शन्स कसे आहेत, इनकरेक्ट, आणि करेक्ट ऑप्शन कोणता आहे, तर ऑप्शन ए इज करेक्ट. तर हे जे होते 7 ते 8 प्रश्न जे काही आपण बघितले, हे मागच्या 6 लेक्चरमध्ये जे टॉपिक आपण कव्हर केले, जे टॉपिक 1 बाय 1 शिकले, तर त्या मागच्या 6 टॉपिकवर सेट एक्झाममध्ये विचारले आतापर्यंतचे प्रश्न होते. तुम्हाला दिसलं असेल की सेटमध्ये काय आहे, तर प्रत्येक वेळेस या मागच्या 6 लेक्चरमध्ये झालेला, 6 लेक्चरमध्ये म्हटल्यापेक्षा मागच्या लेक्चर 5 आणि लेक्चर 6 मध्ये झालेल्या टॉपिकवर बरेच वेळा प्रश्न रिपीट झालेले. रिपीट असे झालेले की बरोबर सेम पॅटर्न तोच आहे. मागच्या वेळी जिथला विचारला का, बस पुढच्या वेळी त्याला धरून विचारा, आणि इकडून आजूबाजूला शोधण्याचा विचार लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. आजूबाजूच्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी नाही. मला वाटतं आपण यामध्ये थोडंसं आणखी टॉपिक डिस्कस करून घेऊया. आता प्रिव्हियस जे क्वेश्चन तर झाले 10 मिनिटांमध्ये, आणि नंतर या लेक्चरला एंड करूया. बघा काय आहे, इम्पॉर्टंट रिझल्टच आहे, हे सेटमध्ये आतापर्यंत विचारले नाही आहे, बट कधी पुढे विचारू शकतात. बघा काय आहे, तर आपल्याकडे आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू
इनफायनाईट प्लेन चार्ज शीट, इनफायनाईट प्लेन चार्ज शीटमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड. इनफायनाईट म्हटलेली मी. आता इनफायनाईट जरी म्हटलं तर आपण काय करू, कॅल्क्युलेशन पर्पजसाठी थोडीशी फायनाईट शीट घेऊ. आपण काय घेऊ, अशी थोडीशी फायनाईट शीट घेऊ. आता अज्यूम करू आपण की काय एक ही बघा, इकडे सुद्धा लांबलेली असेल, इकडे सुद्धा लांबलेली असेल, इकडे सुद्धा लांबलेली असेल, म्हणजे कशी इनफायनाईट चार्ज शीट आहे. काय असेल एक इनफायनाईट चार्ज शीट. आणि इनफायनाईट चार्ज शीटवर असणारा जो सरफेस चार्ज डेन्सिटी असेल ती एक तर घेऊ आपण प्लस सिग्मा. काय घेऊ, प्लस सिग्मा. अशी उभी असेल बघा, कशी असेल, एक उभ्या शेपची असेल. तर मग तुम्हाला बघा या प्लेन चार्ज शीट आहे जी कशी असेल इनफायनाईट. इनफायनाईट म्हणजे इकडे सुद्धा खूप लांबलेली आहे, इकडे सुद्धा लांबलेली आहे, इकडे सुद्धा लांबलेली, इकडे सुद्धा लांबलेली. पण आपण काय केलं, फक्त याचा एवढा छोटासा पार्ट कन्सिडर केला, कारण आपल्याला काय करायची, इलेक्ट्रिक फील्ड काढायची. तर या इनफायनाईट चार्ज शीटच्या या सेटच्या रिजनमध्ये, म्हणजे इनफायनाईट चार्ज शीटच्या या रिजनमध्ये तुम्ही जर का स्मॉल डिस्टन्स गेली होती, स्मॉल डिस्टन्स, तर तुम्हाला इकडे मिळणारी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू असते ई, जी मॅग्निट्यूड इलेक्ट्रिक फील्ड असते ई बार इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. ही इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड केव्हा असेल, जेव्हा सरफेस चार्ज डेन्सिटी जर पॉझिटिव्ह असेल तर या शीटच्या इकडच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आउटवर्ड असेल, आणि या शीटच्या पाठीमागच्या रिजनमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड तेवढीच असेल, जे की असेल तुमची ई बार इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. जर ह्या शीटवर चार्ज प्लस असेल तर ह्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असेल आउटवर्ड. काय असेल, या प्लेन शीटवर जर का प्लस चार्ज असेल, प्लेन शीटवर जर का प्लस सिग्मा चार्ज असेल तर ईची डायरेक्शन असेल अवे फ्रॉम शीट. ची डायरेक्शन कुठे असेल, अवे फ्रॉम प्लेन ऑफ शीट. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड असेल ॲट डिस्टन्स आर. इनफायनाईट प्लेन शीटच्या प्लेनपासून किती डिस्टन्सवर असेल, ॲट डिस्टन्स आर, जे की स्मॉल असेल, म्हणजे एकदम खूप जास्त असेल कधी डिस्टन्स नाही. ते डिस्टन्स कसं असेल, थोडंसं कमीच असेल, एकदम फार कमी नसणार, फक्त कसं असेल स्मॉल असेल. आणि खूप जास्त असेल का ती डिस्टन्स, तर खूप जास्त सुद्धा नसेल. तर सेम ही जर का इनफायनाईट शीटवर जर का मायनस चार्ज असता, आता यावर इथे प्लस चार्ज असेल तर ही इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा हवे, ही इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा हवे. पण नेक्स्ट स्लाइडवर आपण बघूया की जर या शीटवर ही शीट सुद्धा बघा इकडे अशी लांबलेली असेल, इकडे लांबलेली असेल, इकडे सुद्धा लांबलेली असेल, इकडे सुद्धा लांबलेली असेल, इकडे लांबलेली असेल, इकडे लांबलेली असेल, इकडे लांबलेली असेल, इकडे लांबलेली असेल. या शीटवर जर का मायनस सिग्मा चार्ज डेन्सिटी असेल, किती असेल, मायनस सिग्मा, तर बघा इकडच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा असेल इनवर्ड द शीट, ज्याची व्हॅल्यू असेल ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. आणि इकडच्या रिजनमध्ये सुद्धा असेल टुवर्ड द सरफेस ऑफ शीट, आणि जी सुद्धा असेल ई बार इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. म्हणजे काय, जर प्लेन शीटवर मायनस सिग्मा चार्ज डेन्सिटी असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असते टुवर्ड्स द प्लेन ऑफ शीट. इलेक्ट्रिक फील्ड कुठे असते, टुवर्ड्स द प्लेन ऑफ शीट. इलेक्ट्रिक फील्डच्या शीटचा जो प्लेन असेल त्या प्लेनकडे असते. जर मायनस असेल तर, आणि प्लस असेल तर अवे फ्रॉम शीट. प्लस असेल तर अवे फ्रॉम शीट, आणि मायनस असेल तर टुवर्ड्स शीट. मायनस असेल तर काय असेल, टुवर्ड्स शीट. त्यानंतर आणखी एक प्रश्न तुम्हाला जो विचारू शकता, जो की एक्झाममध्ये बघा सेटच्या विचारलेला आहे, तो असेल इनफायनाईट लाईन चार्ज कॅरिंग. इनफायनाईट लिनियर लाईन चार्ज डेन्सिटी, जे की असेल लॅम्बडा वायर. म्हणजे काय बघा, आपल्याकडे बघा अशी वायर आहे, जी वायर अशी वरती सुद्धा वाढत गेलेली आहे, खाली सुद्धा वाढत गेलेली आहे. या वायरवर बघा, जर या वायरवर असेल बघा प्लस चार्ज, या वायरच्या सरफेसवर किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड असेल, या वायरवर जर का प्लस लॅम्बडा सरफेस चार्ज डेन्सिटी असेल, लिनियर चार्ज, सॉरी किती आहे,
लिनियर चार्ज. लॅम्बडा म्हणजे काय, तर लॅम्बडा असेल लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, तर लॅम्बडा असेल चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा काय असेल, हा चार्ज अपॉन लेंथ. चार्ज अपॉन लेंथ. त्या प्लस लॅम्बडा लाईन चार्ज डेन्सिटी कॅरी करणाऱ्या वायरपासून जर का परपेंडिक्युलर डिस्टन्स आरवर जर का आपण इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काढली, ही आपण कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग गॉस लॉ. आणि ती इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू असते बघा तुमच्या E इज इक्वल टू 2k लॅम्बडा अपॉन आर. 2k लॅम्बडा अपॉन आर. आणि डायरेक्शन असते, जर का लाईन चार्ज डेन्सिटी बघा प्लस असेल तर अवे, जर लॅम्बडा काय असेल, हे जी जर ही लाईन चार्ज डेन्सिटी जर पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असेल अवे फ्रॉम वायर. आणि ती लाईन चार्ज डेन्सिटी जर का मायनस असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असेल टुवर्ड्स द वायर. मग इथे हा जो के आहे, के ची व्हॅल्यू असते 1/4πε0. मग ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर इलेक्ट्रिक फील्ड काय मिळेल तुम्हाला, तर इलेक्ट्रिक फील्ड मिळेल तुम्हाला E इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये हा मिळेल 1/4πε0 इंटू लॅम्बडा अपॉन आर. हा 2 गेट कॅन्सल. ज्या तुम्हाला मिळू शकतो लॅम्बडा अपॉन 2πε0 आर. लॅम्बडा अपॉन 2πε0 आर. तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता, किंवा सरळ सरळ हा कसा आहे थोडा फेमस फॉर्म्युला आहे, हा सुद्धा फेमस फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आर जो असेल, आर हे काय असेल, तर आर असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम लिनियर चार्ज कॅरिंग. आर जे आहे लिनियर चार्ज कॅरिंग वायरपासून काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. लिनियर चार्ज कॅरिंग वायरचं काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला जी मिळेल ती इलेक्ट्रिक फील्ड कुठे मिळेल, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आरवरच मिळेल. पॅरलल डिस्टन्सवर मिळेल का, तर पॅरलल डिस्टन्सवरती तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. आतापर्यंत जे काही टॉपिक बघितले आपण, याच्यावरती तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेशनवर क्वेश्चन सेट एक्झाममध्ये विचारणार आहे. CSR नेटमध्ये फार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारतात ईडीमध्ये. आणि ईडीमध्ये CSR नेटचं कॉन्ट्रीब्युशन पण जास्त. CSR नेटमध्ये ईडीचं कॉन्ट्रीब्युशन ते 35 ते 38 मार्क्स असतं. त्यामध्ये ते कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारले कसं आहे, साहजिक सेटमध्ये 20च मार्क्स असतात. तर तुम्हाला फार अवघड असे प्रश्न विचारत नाही, सोपे सगळे प्रश्न विचारतात. जे आताच्या लेक्चरपर्यंत आपलं झालेलं आहे, तर यावर तुम्हाला सेट एक्झाममध्ये एक प्रश्न, किंवा जर तुमचं नशीब चांगलं असेल तर 2 प्रश्न हे मिळणार म्हणजे मिळणार. ओके. आपण आता थांबू आणि उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, आपण समोरचा टॉपिक बघूया. अगोदर या मागच्या 2 टॉपिकचे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर असतील तर ते घेऊ. आणि नेक्स्ट टॉपिक बघूया जो असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर इलेक्ट्रिक फील्डवरून पोटेन्शियल कसं काढायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनसाठी कसं मिळेल. एकदा इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढू, आणि मग नंतर बाकी 1 बाय 1 जे टॉपिक असेल ते टॉपिक काय करू, डिस्कस करू. ओके. थँक्यू.